पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या नियोजित संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, माननीय नामदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय श्री पृथ्वीराजजी जाचक साहेब यांच्यासह या ठिकाणी सर्वपक्षीय शेतकरी पॅनलच्या वतीने आयोजित या ठिकाणी मीटिंगला मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपल्या बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राजवर्धन शिंदे हे प्रथम एक नम्र निवेदन आपल्यासमोर सादर करतील आणि त्याच्यानंतर आपण पॅनलची यादी देऊ। आमची विनंती राहील की साधारणपणे आपण ते त्वरित सर्व मतदारांपर्यंत आणि मीडियाच्या माध्यमातून पोहोचवू। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दिनांक 18 मे 2025 रोजी होत असून या निवडणुकीकरता मोठ्या प्रमाणावर मान्यवर सभासदांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय नामदार दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांनी एकत्रित येऊन सर्वपक्षीय श्री जय भवानी माता पॅनल उभे केलेले आहे। 21 जागांचे संचालक मंडळासाठी अनेक मान्यवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। सर्वच उमेदवार हे तुल्यबळ आहेत, परंतु पॅनलमध्ये उमेदवारांना घेत असताना अनेक मान्यवरांना थांबावे लागणार आहे। संचालक मंडळाची मर्यादित संख्या लक्षात घेता यामधील उमेदवारी दिलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर सर्वांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन अडचणीत असलेल्या आपल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करावे असं माननीय अजितदादांच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। उमेदवारांची यादी गटनिहाय उमेदवारांची यादी जर मोठ्या गट नंबर 1 लासूरने पृथ्वीराज साहेबराव जाचक, 2 जामदार शरद शिवाजी, गट नंबर 2 संसद निंबाळकर रामचंद्र विनायक, निंबाळकर शिवाजी रामराव, गट नंबर 3 उद्दट गोलक पृथ्वीराज श्रीनिवास, कदम गणपत सोपाल, गट नंबर 4 अंतुर्णी शिंगाडे विठ्ठल पांडुरंग, दराडे प्रशांत दासा, नरुटे अजित हरिश्चंद्र, गट नंबर 5 सोनगाव अनिल सीताराम काटे, बाळासाहेब बापूराव कोळेकर, संतोष शिवाजी मासाळ, गट नंबर 6 गुणवडी कैलास रामचंद्र गावडे, सतीश बापूराव देवकाते, निलेश दत्तात्रय टिळेकर, ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था पणन पाटील अशोक संभाजीराव, अनुसूचित जाती जमाती मंथन बबनराव कांबळे, महिला राखीव प्रतिनिधी सौ राजपुरे माधुरी सागर, सौ सपकळ सुचिता सचिन, इतर मागास प्रवर्ग शिंदे तानाजी ज्ञानदेव, भटक्या विमुक्त जाती व जमाती डॉक्टर श्री पाटील योगेश बाबासाहेब, अशी सर्व उमेदवारांची सर्वसाधारण ब वर्ग अनुसूचित जाती महिला वर्ग इतर मागास भटक्या विमुक्त जाती अशा पद्धतीने यादी जाहीर केली आहे। मी सर्व उमेदवारांना ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना विनंती करतो की छत्रपती सहकारी साखर कारखाना हा आता अडचणीत आहेत आणि अडचणीत असल्यामुळं माननीय दादांनी आणि पृथ्वीराज बापू आणि दत्तात्रय भरणेंनी एकत्र येऊन हा कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी एकत्रित येऊन हा पॅनल उभा केलेला आहे। कारखाना खूप अडचणीत आहे। माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीचं भविष्यामध्ये हा कारखाना ऊर्जितावस्थेत येण्यासाठी हे पॅनल उभं केले। ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले सर्व तुल्यबळ असे उमेदवार आहेत, तेही या संचालक मंडळात सामील होण्यास पात्र आहेत, परंतु 21 जागा असल्यामुळे आपण सर्वांनी आपले फॉर्म माघारी घेऊन
कारखाना ऊर्जित अवस्था आणण्यासाठी सहकार्य करावे असे अजितदादांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. आता आपल्याला काय आवाहन करायचं? सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी कारखान्याचा आत्ताचा एकंदर अडचणीचा भाग बघता ही निवडणूक बिनविरोध करावी असा आमचा प्रयत्न अजूनही आहे. त्यामुळे माझी आजच्या निमित्ताने विनंती आहे की सर्व पक्ष, कारण आपण पाहिलं असेल की निवडणुकीपूर्वी असं काय बोललं जायचं की ही निवडणूक अशी होणार तशी होणार, इतके पॅनल होणार, परंतु याच्यामध्ये अजितदादा पवार साहेबांनी स्वतः 2 पावलं पुढे टाकून सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती लावली आणि सर्वांना सांगितलं की कारखान्याच्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपण या. त्याप्रमाणे सगळेजण आले. मध्ये तरी काही वेगळ्या चर्चा झाल्या, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं. या ठिकाणी मान्य अजितदादा, त्याच्यानंतर भरणे मामा आणि पृथ्वीराज बापू यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे सामुदायिकपणे हे पॅनल केले. हे सर्वपक्षीय आहे, याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही, फक्त कारखान्याचं हित हा एकमेव याच्यामध्ये भाग आहे. आपल्याला माहिती आहे की आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. बऱ्याच सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सभासदांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यांना आमची विनंती आहे की आपण ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यांनी या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज त्वरित पाठीमागे घ्यावेत. कारण आपल्याला माहिती आहे की 5 तारखेला चिन्हवाटप झाल्यानंतर दुपारी 3 वाजता या ठिकाणी आपल्याला भवानीनगर कारखाना जय भवानी माता मंदिरामध्ये जय भवानी माता पॅनलच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ अजितदादा पवारसाहेब, भरणे मामा या ठिकाणी करणार आहेत. आज या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून मी पृथ्वीराज साहेबराव जाचक यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने घोषित करीत आहे आणि इथून पुढचं कामकाज सगळं पृथ्वीराज जाचक साहेब पॅनलच्या वतीने पाहणार आहेत. आज या ठिकाणी उमेदवारी घोषित करण्याकरिता म्हणून ते स्वतः उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी आम्ही दोघं या ठिकाणी आज उपस्थित आहोत आणि इथून आत्ता 10 वाजल्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज बापू आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी आहोत. या निमित्ताने प्रसारमाध्यमांना विनंती की आपल्याकडून त्वरित मेसेज हा सर्व सभासदांपर्यंत जावा, एवढीच विनंती. धन्यवाद.